सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यामध्ये शेतीचं बरंच नुकसान होत आहे, तर दुसरीकडे संगमनेरच्या पाबळ पठाराला काळा दिवस पाहावा लागलाय। या पावसामध्ये 10 घरं जमीनदोस्त होऊन कोलमडून पडली आहेत। अचानक झालेल्या ह्या वादळी वाऱ्यासह आणि पावसामुळे संगमनेर तालुक्यातल्या पाबळ पठारावरती हाहाकार उडवलाय। काल परवा जो काही अवकाळी पाऊस झालाय त्या पावसामुळे पाबळ पठारवाडीला नुसतं झोडपून नाही काढलंच आहे, तर घराचे छप्पर सुद्धा उडालेत, विटा पडल्यात, संसार उघड्यावरती आलेत। सुदैवानं कुठलीही जीवितहानी ह्यात झाली नाहीये, पण तरी सुद्धा जीव मुठीत घेऊन हे आदिवासी बांधवांनी आपल्या घरातनं पळ काढत मोकळ्या जागी पावसात भिजत उभे राहिले। माहिती द्याल काय नक्की प्रसंग तुमच्यावर ओढवलेला आहे आणि काय नक्की झाले? आमच्या इकडे ना अचानक वादळ सुटलं, पाऊस आला। एवढं झालं की डायरेक्ट त्याचे आमचे जेवढे घरं होते का आखी घरं ते मी दोस्त केलेले काय तर आता राहायला आमचे पंचायत झालेले आहे। तर माणसाला आमच्या असं म्हणणं आहे बाबा, गावात ते ग्रामसेवक आलते भाऊसाहेब, पण त्यांनी काही पंचनामा केला तर काही कोणी आलंच नाही। किती घरांची नुकसान आहे? जवळजवळ आमचे 10-15 गावात नुकसान आहे। राहण्याला काय काही आता इथं कोणीच नाही। नाही राहता येईल अशी परिस्थिती आहे का या घरांची? नाही ना, राहते याला आखं उडून जायले, पत्र बित्र असं काहीच नाही, लाख फुटून राहिले सिमेंट पत्र होते कोणत्या गावा अंतर्गत? ते। आता आम्ही गावगावच्या वरती ना वनकुटेच्या वरती पठार बसते। काय मागणी आहे तुमची? तर आमची अशी मागणी आहे की आम्हाला घर नाही, रस्ता नाही, तर आमचे कमीत कमी आहे ना आमदार खासदार असेल त्यांनी येऊन पाहणी करावा, अशी आमची मागणी आहे। तुमचं नाव सांग। भाऊसाहेब मध्ये।